नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावरती हल्लाबोल केलाय। आम्हाला शिवद्रोही म्हणणारे उद्धव ठाकरे कोण? बाळासाहेब ठाकरे स्वाभिमानी, उद्धव ठाकरे स्वार्थी माणूस। शरद पवार यांनी सत्तेत असताना आरक्षण का दिलं नाही असा सवाल राणेंनी केला। पवारांनी शांततेचे मोर्चे काढून संदेश दिला पाहिजे। पवारांची प्रत्येक कृती संशयास्पद आहे। पवार काडी आणि पेट्रोल घेऊन तयार असतात असं राणेंनी म्हटलं। अरे या अगोदर पण पुण्यामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर लोकांनी मोडतोडही केली होती। कुठे झोपला होतास काय तू देवा? तेव्हा नाही, आता निवडणुकीच्या तोंडावर एक तर दारे झिजवतोय सोनिया गांधी, शरद पवार, मलाच करा मुख्यमंत्री। लाज पण त्या माणसाला वाटत नाही। बाळासाहेब ठाकरे कसे स्वाभिमानी आणि हा माणूस किती स्वार्थी। मी जवळून पाहिलंय दोन्ही दृश्य याची। आता शरद पवार या वयातही महाराष्ट्र शांत सलोखा निर्माण व्हावा यासाठी प्रयत्नशील नाही। आजही लावणलावी करतायत। का नाही शांततेचा एखादा मोर्चा काढला, पुतळा पडला, चला आपण एकत्र होऊन यापेक्षा चांगला देखणा पुतळा तयार करूया बोलला असता, तुमची कीर्ती वाढली असती हो। मराठ्यांच्या राजकारणात पण तुम्ही राजकारण खेळतायत। लोक कल्याणकारी बनावा हे ध्यानी मनी पवारांच्या असायला हवं। पण पेट्रोल टाकूनच ठेवायचं आणि काडी घेऊन फिरायचं, याला कोण म्हणणार ना या महाराष्ट्रात स्थान। यावरती राष्ट्रवादीचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची नेमकी काय प्रतिक्रिया आलेली आहे ऐकूया। पवार साहेबांच्यावर टीका करण्याची लायकी आणि पात्रता ही राणे कुटुंबाकडे नाही असा माझा थेट या ठिकाणी त्यांना सल्ला आहे। हे होत असताना कुठेतरी आता राणे कुटुंबियांनी त्यांच्या आप्तेष्टांनी नारायण राणेंच्या स्वास्थ्याची आणि त्यांच्या दोन्ही मुलांच्या मानसिक संतुलनाची काळजी घेणं गरजेचं आहे। चांगला मानसोपचार तज्ज्ञाकडून त्यांचा इलाज होणं खूप गरजेचं आहे। आपल्या उंचीपेक्षा सुद्धा कमी बोलणं हे एकूणच राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणून भूषणावं नाही। आपली लायकी काय, आपली पात्रता काय, या सगळ्या गोष्टीचं आत्मचिंतन नक्की करावं। उठसूट पवारसाहेबांच्यावर टीका करणं हे म्हणजे राजकारण नाही, काहीतरी विधायक कामकाज करा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।